अशा पद्धतीने ना भरलेलं कारलं करून बघा, खूप आवडीने खातात. तर त्यासाठी काय करायचे, 2-3 मोठे कारले घ्यायचे, स्वच्छ धुवून असे मधोमध 2 भाग करायचे आणि मधोमध चीर पाडायची प्रत्येक भागाला, हे बघा. त्यानंतर चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ हे मधोमध चीर पाडले त्या जागेवर असं चोळून घ्यायचं. आणि मग एका भांड्यामध्ये ना हे असं हळद मीठ चोळलं ना की याच्यामधला कडूपणा कमी होतं. एका भांड्यामध्ये 1 चमचा तेल टाकून हे कारलं परतून घ्यायचं, 1 ग्लास पाणी टाकून शिजून घ्यायचं. अगदी गाळ करायचं नाही, थोडंसं नरम सॉफ्ट करायचं. त्यानंतर एका पॅनमध्ये शेंगदाणे, लसूण, जिरे भाजून याचं वाटण करायचं. हे बघा, वाटण प्लेटमध्ये काढायचं. याच्यामध्ये हळद, तिखट, गरम मसाला, धना पावडर, थोडंसं मीठ टाकून हा मसाला तयार करायचा आणि मग कारल्यामध्ये व्यवस्थित भरायचा. थोड्याशा तेलामध्ये याला छानपैकी क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. खूप छान टेस्टी, हेल्दी आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे गावरान पद्धतीने भरलेलं कारलं दाखवलेलं आहे. अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब